श्री स्वामी समर्थ. आयुष्यामध्ये 10 गोष्टी गुप्त ठेवा, नाहीतर प्रगती थांबते. स्वामी म्हणतात 10 गोष्टी ह्या काही गोष्टी कोणाला सांगू नका, नाहीतर आपली प्रगती होत नाही. स्वामी म्हणतात सर्व सत्य सर्वांना सांगायचं नसतं. काही गोष्टी गुप्त ठेवल्या तरच आयुष्य पुढे जाते. आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा 10 गोष्टी, ज्या जर तुम्ही गुप्त ठेवल्यास तर दुःख कमी होईल आणि शक्ती वाढेल आणि भाग्य जाग होईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. कदाचित यातही एखादी चूक तुम्ही रोज करत असाल. स्वामी म्हणतात काम पूर्ण होण्याआधी कोणाला काही सांगू नका. जेव्हा आपण प्लेन सांगतो तेव्हा लोकांचा डोळा लागतो. नकारात्मक शब्द शक्ती कमी करतात. काही नकारात्मक शब्द ते बोलतात ते आपल्या आयुष्यात जे काम करतो ते होत नाही. काम पूर्ण झाल्यावरच बोला. प्रत्येकाची एखादी कमजोरी असते. ती जर चुकीच्या माणसाला कळली तर तीच वापरून तुम्हाला खाली खेचतो. दुर्बलता देवाला सांगा, माणसाला सांगू नका. काही दुःख असलं तर स्वामींना सांगा, पण माणसांना सांगू नका. तुमची कमाई आणि पैसा हे कोणाला सांगू नका. तुम्ही किती पैसे कमावता, तुमच्याकडं किती सोनं आहे, किती पैसे हे कधीही कोणाला सांगू नका. किती पैसे कमावतो, किती सेविंग आहे, किती कर्ज आहे, कर्जसुद्धा कोणाला सांगू नका. हे सगळं गुप्त ठेवा. पैशावर सर्वात जास्त डोळा लागतो. खरं आहे, पैशावर सगळ्यात जास्त डोळा लागतो. घरातील वाद आणि समस्या कोणाला सांगू नका. घरात भांडणं झाले, पती पत्नीचे वाद झाले, आर्थिक अडचणी, हे बाहेर सांगितलं तर समस्या सुटत नाही, ती वाढते. म्हणून हे कोणाला कधी सांगायचं नाही. घरातील गोष्टी घरातच ठेवा. घरातल्याच माणसांना कळायला पाहिजे, बाकी बाहेर नको. तुमची साधना, जप, शक्ती हे कोणाला सांगू नका. तुम्ही किती पूजा करता, किती भक्ती करता, किती म्हणजे देवा तुम्ही काय हे कधी कोणाला सांगायचं नाही. किती जप करतो आपण, कोणती साधना करतो, सांगितल्यावर अहंकार वाढतो आणि फळ कमी कमी होत चालतं. भक्ती गुप्त असेल तर कृपा लवकर मिळते. तुमचे मोठे स्वप्न हे कधी कोणाला सांगायचे नाही. मोठं बनायचं आहे ना, अधिकारी व्हायचं आहे, श्रीमंती व्हायचं, पण हे सगळ्या गोष्टी गुपित ठेवायच्या, सगळ्यांना सांगायच्या नाही. स्वामी म्हणतात स्वप्न सांगितले की लोक हसतात आणि हसू लागले की मन कमजोर होते. आपले मन कमजोर होते. 7वी गोष्ट, कोणावर तुम्ही विश्वास ठेवता हे तुम्हाला समजलं पाहिजे. सगळ्यांना कळलं की तुमचा आधार कोण आहे तर माणसाला त्रास होऊ शकतो. म्हणून काही गोष्टी सांगायच्या नसतात किंवा बदलूही किंवा शकत नाही आपण. विश्वास कमी लोकांवर ठेवा. नोकरीबद्दल कोणाला सांगायचं नाही. व्यवसाय आपण काय करतो हे लवकर कोणाला सांगायचं नाही. निर्णय हा आपणच घ्यायचा असतो. शेवटपर्यंत शांत राहायचं. शांत माणूस जिंकतो. जो माणूस शांत आहे तो जिंकतो. तुमचं दुःख सर्वांना सांगू नका. काय उपयोग सांगून? सगळे ऐकतात पण फार थोडे समजून घेतात. काही लोक आनंद घेतात, दुर्बलता समजतात. दुःख हे देवाजवळ रडावं, लोकांसमोर नाही. आपलं दुःख देवाजवळ सांगावे, पण माणसांना सांगू नये, कोणाला सांगू नये. तुमचं पुढे किती सुख येणार हे कोणाला माहीत आहे का? काही चांगलं होणार आहे, प्रमोशन होणार आहे, हे पण कोणाला सांगायचं नाही. हे आधी सांगू नका. सुख गुप्त ठेवलं तर ते टिकतं. सुख हे गुप्त ठेवलं तर टिकतं शेवटपर्यंत. स्वामी म्हणतात जास्त बोलणारा माणूस लवकर थकतो. शांत राहणारा माणूस फार पुढे जातो. जो माणूस शांत आहे तो फार पुढे जातो. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला लागला असेल तर स्वामींचं नाव कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ. आणि हा संदेश एकतरी माणसापर्यंत पोहोचवा. लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. कारण स्वामींचे असेच गूढ संदेश तुम्हाला पाहायला भेटतील. जर तुम्ही म्हणाला तर मी काही गोष्टी गुप्त ठेवल्या तरच आयुष्य पुढे जातं.
ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल आयुष्यात 10 गोष्टी ज्या गुप्त ठेवल्याच पाहिजे, पण त्या चुका केल्यावर प्रगती थांबते. स्वामी कृपा कशी वाढते, सुख, पैसा आणि शांती कशी टिकते, ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की पहा. कारण एक तरी गोष्ट अशी असेल की ती तुम्ही रोज चुकून कोणाला सांगत असाल. हा जर व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडू शकतो. एकदा नक्की ऐका आणि मनामध्ये साठवा. सगळ्यांना जर सांगितलं तर आयुष्य थांबतं, म्हणून